गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे अगदी डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. त्यातला इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे हाईट, डेप्थ, त्यानंतर जॉमेट्री ऑफ अर्थ, इफेक्ट ऑफ लॅटिट्यूड आणि त्याच्याशी रिलेटेड नीट जेईवाले पॉईंट आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कस केलेत. त्यात अजून जर डाऊट असतील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकताय. पण ते पॉईंट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर आपण जे लॅटिट्यूडचा इफेक्ट स्टडी केला आहे त्याच्यामध्ये इक्वेटरवरची वेटलेसनेस कंडिशन हा पॉईंट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं तुम्ही प्रिपरेशन करताना तुम्हाला काही जर डाऊट असेल तर मला लगेच फोन करा. तो डाऊट तुम्हाला क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. तर आज आता आपल्याला एक थेरॉटिकल पॉईंट स्टडी करायचा आहे. हा पॉईंट जेई नीटला फारसा लागणार नाही आहे, थेरीला देखील हा फारसा इम्पॉर्टंट पॉईंट नाही आहे. ते म्हणजे सॅटेलाईट अँड लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट. मग आता सॅटेलाईटला डिफाईन कसं कराल? तर सॅटेलाईटला डिफाईन करतात एनी ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड अ गिवन प्लॅनेट इन अ स्पेसिफिक ऑर्बिट इज कॉल्ड ॲज सॅटेलाईट. any object which is revolving around a given planet in a specific orbit is called as satellite. कोणतीही बॉडी जी प्लॅनेट भोवती रिव्हॉल्व होते इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट त्याला आपण सॅटेलाईट म्हणतो. लक्षात आलं? मग सपोज करा एखादा स्टोन असेल, तो स्टोन जरी सॅटेलाईट प्लॅनेट भोवती रिव्हॉल्व झाला इन अ स्पेसिफिक ऑर्बिट तर त्या स्टोनला देखील आपल्याला काय म्हणावं लागतं? सॅटेलाईट म्हणावं लागतं. तर सॅटेलाईटला डिफाईन करतात एनी बॉडी विच इज रिव्हॉल्विंग अराउंड अ गिवन प्लॅनेट इन अ स्पेसिफिक ऑर्बिट इज कॉल्ड ॲज सॅटेलाईट. ओके. आता सॅटेलाईटच्या दोन टाईप कोणते असतात? एक तर आर्टिफिशियल सॅटेलाईट आणि दुसरे नॅचरल सॅटेलाईट. बरोबर आहे. मॅनमेड सॅटेलाईट असतात त्यांना आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणतो. आता आणि जे मून इज अ नॅचरल सॅटेलाईट ऑफ अर्थ. तर इन्सॅट 1A, इन्सॅट 1B, एज्युसॅट, रोहिणी, आर्यभट हे सगळे काय आहेत? आर्टिफिशियल सॅटेलाईट आहेत. ओके. तर मॅनमेड सॅटेलाईट असतात त्यांना आपण म्हणतो आर्टिफिशियल सॅटेलाईट. आता सॅटेलाईटचे डिपेंडिंग अपॉन ऑर्बिट सॅटेलाईटच्या दोन टाईप असतात, इक्वेटोरियल सॅटेलाईट अँड पोलर सॅटेलाईट. आता बघा, लक्ष द्या. आता हा सॅटेलाईट रिव्हॉल्व होतोय अलॉंग द इक्वेटर ऑफ गिवन प्लॅनेट. हा सॅटेलाईट रिव्हॉल्व होतोय पॅरलल टू द इक्वेटर ऑफ गिवन प्लॅनेट. तर याला म्हणतात इक्वेटोरियल सॅटेलाईट. याच्या ऑर्बिटला म्हणतात इक्वेटोरियल ऑर्बिट. आणि एक लक्षात ठेवायचं, इक्वेटोरियल ऑर्बिट असतात त्या सर्क्युलर ऑर्बिट असतात. ओके. इक्वेटोरियल ऑर्बिट्स आर सर्क्युलर ऑर्बिट. हा सीईटी जेईवाला क्वेश्चन. इक्वेटोरियल ऑर्बिट्स आर सर्क्युलर ऑर्बिट. आता हा प्लॅनेट आहे, सॅटेलाईट रिव्हॉल्व होतोय अलॉंग पोल ऑफ गिवन प्लॅनेट. सॅटेलाईट इज रिव्हॉल्विंग अलॉंग पोल ऑफ गिवन प्लॅनेट, तर याला म्हणतात पोलर सॅटेलाईट. सो डिपेंडिंग अपॉन ऑर्बिट ऑफ सॅटेलाईट आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, इक्वेटोरियल सॅटेलाईट अँड पोलर सॅटेलाईट. लक्षात आलं का? डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ ऑर्बिट सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, polar satellite and equatorial satellite. A satellite revolving parallel to the equator of given planet is called as equatorial satellite. A satellite revolving along the pole of given planet is called as polar satellite. आणि एक लक्षात ठेवायचं, पोलर सॅटेलाईट असतात, पोलर सॅटेलाईट असतात त्यांच्या जे ऑर्बिट्स असतात त्यांना पोलर ऑर्बिट म्हणतात. ओके. ऑर्बिट ऑफ पोलर सॅटेलाईट इज कॉल्ड ॲज पोलर ऑर्बिट. आणि पोलर ऑर्बिट असतात त्या इलिप्टिकल ऑर्बिट्स असतात. ओके. इक्वेटोरियल ऑर्बिट्स आर सर्क्युलर ऑर्बिट. इक्वेटोरियल ऑर्बिट्स आर सर्क्युलर ऑर्बिट. तर पोलर ऑर्बिट्स असतात त्या इक्वेटोरियल ऑर्बिट असतात. कम्युनिकेशन सॅटेलाईट किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट, कम्युनिकेशन सॅटेलाईट किंवा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट ते रिव्हॉल्व होतात इन इक्वेटोरियल ऑर्बिट. तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट असतात ते रिव्हॉल्व होतात इन पोलर ऑर्बिट. ओके. रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट्स आर पोलर सॅटेलाईट. तर इक्वेटोरियल जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आर इक्वेटोरियल सॅटेलाईट्स. क्लिअर झालं? तर सॅटेलाईटच्या दोन टाईप,
एक तर नॅचरल सॅटेलाईट, आर्टिफिशियल सॅटेलाईट. डिपेंडिंग अपॉन ऑर्बिट देर आर टू टाईप्स ऑफ सॅटेलाईट, इक्वेटोरियल सॅटेलाईट अँड पोलर सॅटेलाईट. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट. ओके, आता सॅटेलाईटचं लॉन्चिंग असतं, इट इज बेस्ड ऑन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अँड लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हा देखील इम्पॉर्टंट CET JEE वाला क्वेश्चन किंवा नीटवाला क्वेश्चन. लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम अँड इट विल बेस्ड ऑन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता बघा, सॅटेलाइटला लॉन्च करायला जे व्हेइकल यूज करतात त्याला आपण रॉकेट म्हणतो, बरोबर आहे. सॅटेलाइटला लॉन्च करायला जे व्हेइकल यूज करतात त्याला म्हणतात रॉकेट. आता जो सॅटेलाइट आपल्याला लॉन्च करायचे त्याला फिट करतात ॲट द टिप ऑफ रॉकेट. आता ह्या रॉकेटमध्ये किती फ्युएल टँक यूज करतात डिपेंडिंग अपॉन देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ रॉकेट. सपोज करा रॉकेटमध्ये तुम्ही 2 फ्युएल टँक यूज केल्यात, ही एक फ्युएल टँक आणि ही एक फ्युएल टँक, तर यालाच 2 स्टेज रॉकेट म्हणतात. सॅटेलाइटमध्ये जर 3 फ्युएल टँक असतील, रॉकेटमध्ये जर 3 फ्युएल टँक असतील तर त्याला 3 स्टेज रॉकेट म्हणतात. लक्षात आलं. रॉकेटमध्ये जर एकच फ्युएल टँक असेल तर त्याला सिंगल स्टेज रॉकेट म्हणतात. सो डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ फ्युएल टँक इन रॉकेट, रॉकेट्स असतात त्यांच्या डिफरंट स्टेजेस असतात. जर तुम्ही एकच फ्युएल टँक यूज करत असाल तर त्याला सिंगल स्टेज रॉकेट म्हणायचं. जर 2 फ्युएल टँक यूज केले असतील तर त्याला 2 स्टेज रॉकेट म्हणायचं. जर 3 फ्युएल टँक यूज केले असतील तर त्याला 3 स्टेज रॉकेट म्हणायचं. आता काय होतं बघा, रॉकेटमध्ये जे फ्युएल यूज केलेलं असतं ते हाय एनर्जी फ्युएल असतं. आता ज्या वेळेला त्या फ्युएलचं कंबशन होतं, लार्ज एक्झॉस्ट गॅसेस विल प्रोड्यूस. दिस एक्झॉस्ट गॅसेस इन्सिडंट ऑन अर्थ विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी. रॉकेटच्या आतमध्ये फ्युएल आहे, त्या फ्युएलचं कंबशन झालं की लार्ज एक्झॉस्ट गॅसेस जनरेट होतात, ते अर्थवर इन्सिडंट होतात विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी. हा फोर्स ऑफ ॲक्शन आहे. फॉर दिस ॲक्शन अर्थ विल प्रोव्हाइड रिॲक्शनल फोर्स ऑन अ रॉकेट अँड ड्यू टू रिॲक्शनल फोर्स रॉकेट विल पुश इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. लक्षात आलं. रॉकेटचं लॉन्चिंग कसं होतं कळलं. तुम्ही ज्या वेळेला रॉकेटच्या आतमधलं फ्युएलला बर्न करता, ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल लार्ज एक्झॉस्ट गॅसेस विल प्रोड्यूस विच इन्सिडंट ऑन अर्थ विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी. This is force of action which is extremely large. For this action, Earth will provide a reactional force on rocket. As a result of this, rocket will get pushed in vertically upward direction. आता रॉकेट जसं वरवर जायला चालू होतं, फ्युएलचं कंबशन होतं आणि हे रॉकेट बर्न व्हायला सुरुवात होतं. तुम्ही TV वर सॅटेलाईटचं लॉन्चिंग बघितलं असेल बघा, रॉकेट असं त्याच्या मागच्या बाजूला आग लागलेली असते. तर हे रॉकेट असं एक कार्बन फायबरपासून बनलेलं असतं, तर त्याचं फ्युएल टँकला डायरेक्टली आग लावून दिलेली असते. फ्युएल टँक कंटिन्युअसली बर्न होत असते. आता जसं रॉकेट वरवर जाईल, फ्युएलचं कंबशन होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस सम पार्ट विल गेट डिटॅच फ्रॉम रॉकेट. जसं रॉकेट वरवर जायला चालू होईल, फ्युएलचं कंबशन होऊ लागले, त्यामुळं फ्युएल टँक बर्न होऊ लागले. त्यामुळं जळलेली फ्युएल टँक असेल, बर्न झालेली फ्युएल टँक असेल, तिचे तुकडे खाली पडायला चालू होतात. आता सपोज करा सॅटेलाईटला लॉन्च करायला जर आपण सिंगल स्टेज रॉकेट यूज केलं तर काय होईल बघा. इफ वी आर गोइंग टू यूज सिंगल स्टेज रॉकेट फॉर लॉन्चिंग द सॅटेलाईट, देन दिस रॉकेट विल रेज सॅटेलाईट टू अ सर्टन हाईट. बरोबर आहे. जर सिंगल स्टेज रॉकेट यूज केलं असेल तर हे रॉकेट काय करेल, सॅटेलाईटला एका सर्टन हाईटपर्यंत रेज करेल. तिथे फ्युएल टँक कम्प्लिटली बंद झालेली असेल आणि रॉकेट आहे ते सॅटेलाईटपासून डिटॅच होईल. मग एका सर्टन हाईटवर फक्त सॅटेलाईट शिल्लक राहील. ड्यू टू इट्स ओन वेट सॅटेलाईट विल फॉल ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. इफ वी आर गोइंग टू यूज सिंगल स्टेज रॉकेट, तुम्ही जर सिंगल स्टेज रॉकेट यूज करताय सॅटेलाईटला लॉन्च करण्यासाठी, तर हे सिंगल स्टेज रॉकेट काय करेल, सॅटेलाईटला फक्त सर्टन हाईटपर्यंत रेज करेल. तिथे फ्युएलचं कम्प्लीट कंबशन झालेलं असेल, रॉकेट पूर्ण जळून गेलेलं असेल, मग त्या सर्टन हाईटला फक्त सॅटेलाईट शिल्लक राहील. ऑब्व्हियसली ड्यू टू ओन वेट सॅटेलाईट विल फॉल ऑन अ सरफेस ऑफ अर्थ.
सो सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, बाय युजिंग सिंगल स्टेज रॉकेट लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज नॉट पॉसिबल. लक्षात आलं. कदाचित हा गिव्ह रिझन म्हणून क्वेश्चन असेल. बाय युजिंग सिंगल स्टेज रॉकेट वाय लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज नॉट पॉसिबल. तर याचा आन्सर काय लिहाल, इफ वी आर गोइंग टू यूज सिंगल स्टेज रॉकेट then this rocket will take the satellite, this rocket will raise satellite to a certain height. At this height, due to complete combustion of fuel, rocket will get detached from satellite. At this certain height, only satellite will lift. It will fall under the action of gravity, under the action of its own weight. So launching will not be successful. बरोबर आहे. लॉन्चिंग सक्सेसफुल होणार नाही. मग सॅटेलाइटला लॉन्च करायचं असेल तर देर आर टू बेसिक रिक्वायरमेंट. पहिली रिक्वायरमेंट असेल टू रेज द सॅटेलाइट टू अ सर्टन हाईट. बरोबर आहे. सॅटेलाइटला जर लॉन्च करायचं असेल, सक्सेसफुल लॉन्चिंग करायचं असेल तर दोन बेसिक रिक्वायरमेंट असतील. टू रेज सॅटेलाइट अप टू अ सर्टन हाईट, देन बाय युजिंग रिमोट कंट्रोल रोटेट सॅटेलाइट थ्रू 90 डिग्री and then push satellite in horizontal direction. बरोबर आहे. सॅटेलाइटला जर आपल्याला सक्सेसफुली लॉन्च करायचं असेल तर लॉन्चिंगच्या दोन बेसिक रिक्वायरमेंट असणार आहेत. पहिली रिक्वायरमेंट असणार आहे टू रेज सॅटेलाइट अप टू अ सर्टन हाईट अँड देन टू पुश इट इन हॉरिझंटल डिरेक्शन. त्याला हॉरिझंटल डिरेक्शनला पुश केलं की फायनली तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होतो. तर सॅटेलाइट लॉन्चिंगच्या दोन बेसिक रिक्वायरमेंट कोणत्या, तर पहिली रिक्वायरमेंट टू रेज सॅटेलाइट टू अ सर्टन हाईट अँड देन सेकंड रिक्वायरमेंट टू पुश इट इन हॉरिझंटल डिरेक्शन अँड इट कॅन बी अचिव्ड बाय युजिंग मल्टी स्टेज रॉकेट. मिनिमम 2 स्टेज रॉकेट तरी पाहिजे. बरोबर आहे. मग आता 2 स्टेज रॉकेट यूज करून सॅटेलाइटला कसं लॉन्च कराल, तर बघा, बाय बर्निंग फर्स्ट स्टेज रॉकेट. हे 2 स्टेज रॉकेट आहे. हा सॅटेलाइट. आता फर्स्ट स्टेज रॉकेट बंद केलं आणि सॅटेलाइटला आपण सर्टन हाईटपर्यंत रेज केलं. बरोबर आहे. आता सॅटेलाइट एका सर्टन हाईटपर्यंत रेज झाला आहे. आता या हाईटला सेकंड स्टेज रॉकेट शिल्लक राहिलं आहे. बरोबर आहे. मग सॅटेलाइटला रिमोट, बाय युजिंग रिमोट कंट्रोल सॅटेलाइट इज रोटेटेड थ्रू 90 डिग्री. मग सॅटेलाइटला असं 90 डिग्रीमधून रोटेट केलं. देन बाय फायरिंग सेकंड स्टेज रॉकेट, then by burning second stage rocket, satellite has given a horizontal push. ओके. सो 2 स्टेज रॉकेट यूज करून सॅटेलाइटला लॉन्च कसं करायचं लक्षात आलं. फर्स्ट स्टेज रॉकेट बर्न करायचं आणि सॅटेलाइटला सर्टन हाईटपर्यंत रेज करायचं. त्या हाईटला गेल्यानंतर फर्स्ट स्टेज रॉकेट पूर्णपणे बर्न झालेलं असेल आणि त्या सर्टन हाईटला सॅटेलाइट आणि सेकंड स्टेज रॉकेट शिल्लक राहिलेलं असेल. मग सॅटेलाइटला बाय युजिंग रिमोट कंट्रोल 90 डिग्रीमधून टर्न केलं. बरोबर आहे. नंतर सेकंड स्टेज रॉकेट फायर केलं आणि सॅटेलाइटला हॉरिझंटल डिरेक्शनला पुश केलं. ओके. सो दस बाय युजिंग सेकंड स्टेज रॉकेट वी कॅन लॉन्च सॅटेलाइट सक्सेसफुली. जर सपोज करा आपण 3 स्टेज रॉकेट यूज केलं, आपल्याला मॅक्झिमम हाईट पाहिजे असेल तर फर्स्ट स्टेज रॉकेट आणि सेकंड स्टेज रॉकेट बर्न करून सॅटेलाइटला सर्टन हाईटपर्यंत रेज करायचं. नंतर 90 डिग्रीमधून टर्न करायचं. थर्ड स्टेज रॉकेटला बर्न करायचं आणि सॅटेलाइटला हॉरिझंटलला पुश करायचं. लक्षात आलं. तर बाय युजिंग मल्टी स्टेज रॉकेट इट इज पॉसिबल फॉर अस टू लॉन्च द सॅटेलाइट. आता बघा, दोन डेफिनेशन आहेत. पहिली डेफिनेशन आहे हॉरिझंटल व्हेलॉसिटी आणि दुसरी डेफिनेशन आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आता हॉरिझंटल व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा, अ मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच satellite is pushed in horizontal direction is called as horizontal velocity. A minimum velocity which with satellite is pushed in horizontal direction is called as horizontal velocity. Critical velocity, the minimum horizontal velocity for which satellite revolves in circular orbit around given planet इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. दोन डेफिनेशन लक्षात आल्या. हॉरिझंटल व्हेलॉसिटी म्हणजे काय लक्षात आलं. हॉरिझंटल व्हेलॉसिटी इज अ मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच सॅटेलाइट इज पुश इन हॉरिझंटल डिरेक्शन. बरोबर आहे.
क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय? मिनिमम व्हॅल्यू ऑफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अ गिवन प्लॅनेट. मग डिपेंडिंग अपॉन हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी सॅटेलाइट फॉलोज डिफरंट पाथ. आता बघा, ही अर्थ सॅटेलाइट इथे सर्टन हाईटला आहे. आता पहिली कंडिशन, इफ व्ही एच इज लेस दॅन व्ही सी, horizontal velocity imparted to the satellite is less than critical velocity, then by taking parabolic path satellite will fall on a surface of earth. Launching will be unsuccessful. लक्षात आलं? जर तुम्ही इम्पार्ट केलेली हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल, देन बाय टेकिंग पॅराबोलिक पाथ सॅटेलाइट विल फॉल ऑन अ सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. ओके. सेकंड, if horizontal velocity is equal to critical velocity, then satellite will follow circular path. Satellite will revolve in circular orbit. जर horizontal velocity imparted to the satellite is equal to critical velocity, then satellite will follow circular path. Third, if horizontal velocity imparted to the satellite is greater than critical velocity but less than escape velocity. आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे त्या किंवा अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, त्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप होण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागेल त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच बॉडी विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज एस्केप व्हेलॉसिटी. अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप होण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते त्याला आपण काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. आता सॅटेलाइटला प्रोव्हाइड केलेली व्हेलॉसिटी क्रिटिकलपेक्षा जास्त आहे पण एस्केपपेक्षा कमी आहे. अशा केसमध्ये सॅटेलाइट विल फॉलो इलिप्टिकल पाथ. ही स्पेशल ऑर्बिट झाली. लक्षात आलं? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी विल बी ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी बट लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी. तर त्या केसमध्ये सॅटेलाइट फॉलो करेल इलिप्टिकल पाथ. फोर्थ, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी एवढी आहे म्हणजे ऑब्व्हियसली सॅटेलाइट अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप होणार. इट विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड बट अलॉंग पॅराबोलिक पाथ. लक्षात आलं? जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी असेल तर सॅटेलाइट एस्केप होईल फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अलॉंग पॅराबोलिक पाथ. आणि फिफ्थ, इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी देन ऑल्सो सॅटेलाइट विल एस्केप बट अलॉंग हायपरबोलिक पाथ. हा हायपरबोल आहे, अगदी स्ट्रेट पाथ असेल. लक्षात आलं? तर ह्या डिफरंट कंडिशन्स. हा डायग्रॅम थेरीमध्ये 2 मार्क्ससाठी विचारतात त्यावेळेला तुम्हाला ह्या कंडिशन देखील लिहाव्या लागतील. लक्षात आलं? पहिली कंडिशन कोणती आहे? इफ व्ही एच इज लेस दॅन व्ही सी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, देन टेकिंग पॅराबोलिक पाथ सॅटेलाइट विल फॉल ऑन अ सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट. If horizontal velocity is equal to critical velocity, then satellite will revolve in circular orbit. ही जनरल कंडिशन झाली. If horizontal velocity is more than critical velocity but less than escape velocity, then satellite will follow elliptical path. If horizontal velocity is equal to escape velocity, then satellite will escape from influence of Earth gravitational field along parabolic path. And if horizontal velocity is greater than escape velocity, then satellite will escape along hyperbolic path. क्लिअर झालं? तर हा क्वेश्चन जेई हे कंडिशन जेई नीटसाठी कदाचित लागतील किंवा हा डायग्राम जेई नीटसाठी लागेल. पण हा क्वेश्चन जेई नीटला लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट हा थेरीचा क्वेश्चन आहे. तर अजून एकदा मी डिटेलमध्ये सांगतो, नीट ऐका. ओके. फॉर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज बेस्ड ऑन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन and law of conservation of linear momentum.
For launching of satellite, a vehicle used is called as rocket. A satellite which is to be launched is fixed at the tip of rocket. Number of fuel tanks used decides stages of rocket. If there are two fuel tanks, then it is two-stage rocket. If there are three fuel tanks, then it is three-stage rocket. When fuel is burned, large exhaust gases will produce which incident on earth with very high velocity. For this force of action, earth will provide a reactional force, and due to reactional force, rocket will push in vertically upward direction. बरोबर आहे. With increase in height, fuel will undergo combustion and parts of rocket will get detached from rocket. By using single stage rocket, launching of satellite is not possible because single stage rocket will raise satellite to a certain height. At that height, rocket will complete fuel will burn, so rocket will get detached from satellite. At that height, only satellite will left, so it will fall on a surface of earth due to its own weight acting in vertically downward direction. So for launching of satellite, there are two important conditions. There are two basic requirements. First, to raise satellite to a certain height, आणि second असेल to push satellite in horizontal direction, and it can be achieved by using multi-stage rocket, minimum two-stage rocket. By firing first stage rocket, satellite is raised to a certain height. Then by using remote control, it is rotated through 90 degree. Okay. Then by firing second stage rocket, satellite has given a push in horizontal direction. A minimum velocity which satellite is pushed in horizontal direction is called as horizontal velocity. क्रिटिकल किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटीला डिफाईन करतात. अ मिनिमम व्हेलॉसिटी फॉर विच सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड अ गिवन प्लॅनेट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल or orbital velocity. So depending upon values of critical velocity, depending upon values of horizontal velocity, satellite follows different paths. If VH is less than VC, horizontal velocity is less than critical velocity, then by taking parabolic path, satellite will fall on a surface of earth. If horizontal velocity is equal to critical velocity, then satellite will follow circular path. If horizontal velocity is greater than critical velocity but less than escape velocity, then satellite will follow elliptical path. If horizontal velocity is equal to escape velocity, then satellite will follow escape from influence of Earth gravitational field along parabolic path. If horizontal velocity is equal to escape velocity, horizontal velocity is greater than escape velocity, then satellite will escape from influence of Earth gravitational field along hyperbolic path. क्लिअर झालं. तर ही खूप खूप इम्पॉर्टंट शॉर्ट नोट थेरीसाठी. तुम्ही ज्या वेळेला थेरीचे एक्झाम द्याल कॉलेजमध्ये, तिथे हा क्वेश्चन कायम विचारलेला असतो, डिस्कस लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट. मी अजून एकदा मराठीमधून सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. सॅटेलाइटला लॉन्च करायला जे व्हेकल यूज करतात त्याला रॉकेट म्हणतात. ओके. आता रॉकेटमध्ये तुम्ही किती फ्युएल टँक यूज करताय त्याच्यावरनं रॉकेटच्या स्टेज डिसाईड होतात. जर तुम्ही 2 फ्युएल टँक यूज करत असाल तर त्याला काय म्हणायचं, सेकंड स्टेज रॉकेट. जर तुम्ही 3 फ्युएल टँक यूज केले असतील तर त्याला म्हणायचं 3 स्टेज रॉकेट. जर तुम्ही एकच फ्युएल टँक यूज केली असेल तर त्याला म्हणायचं सिंगल स्टेज रॉकेट. आता रॉकेटमध्ये जे फ्युएल यूज केलेलं असतं ते हाय एनर्जी फ्युएल असतं. आता फ्युएलचं कंबशन झालं की लार्ज एनर्जी जनरेट होईल, एक्झॉस्ट गॅसेस जनरेट होतील, हे गॅसेस अर्थवर इन्सिडंट होतील. बरोबर आहे. हा फोर्स ऑफ ॲक्शन आहे. ॲक्शनसाठी रिॲक्शन असते. मग ऑब्व्हियसली ह्या ॲक्शनसाठी अर्थ रिॲक्शनल फोर्स प्रोव्हाइड करेल, त्यामुळं रॉकेट असते अपवर्ड डिरेक्शनला पुश होईल अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. आणि अर्थने एक्झर्ट केलेला रिॲक्शनल फोर्स एवढा लार्ज आहे की विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी रॉकेट विल प्रोजेक्टेड इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन. आता सिंगल स्टेज रॉकेट यूज करून आपल्याला सॅटेलाइटला सक्सेसफुली लॉन्च करता येत नाही. कारण तुम्ही जर सिंगल स्टेज रॉकेट यूज करत असाल तर ते सॅटेलाइटला एका सर्टन हाईटपर्यंत रेस करेल. त्या हाईटला फ्युएलचं कंबशन झाल्यामुळं रॉकेट आहे ते सॅटेलाइटपासून डिटॅच होईल.
मग त्या सर्टन हाईटवर फक्त सॅटेलाईट शिल्लक राहील जो स्वतःच्या वेटमुळं खाली पडेल. मग रॉकेटला जर लॉन्च करायचं असेल, सक्सेसफुली लॉन्च करायचं असेल, तर आपल्याला मल्टीस्टेज रॉकेट यूज करावं लागेल, म्हणजे मिनिमम 2 स्टेज रॉकेट तरी यूज करावं लागेल. सॅटेलाईट लॉन्चिंगच्या 2 इम्पॉर्टंट बेसिक रिक्वायरमेंट असणार आहेत. पहिली रिक्वायरमेंट टू रेस सॅटेलाईट टू अ सर्टन हाईट, आणि दुसरी रिक्वायरमेंट टू पुश द सॅटेलाईट इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. हे अचीव करतात बाय युजिंग 2 स्टेज रॉकेट. ओके. मग फर्स्ट स्टेज रॉकेट फायर केलं. बाय फायरिंग फर्स्ट स्टेज रॉकेट आपण सॅटेलाईटला रेज केलं अप टू द सर्टन हाईट, बरोबर आहे. त्या हाईटला फर्स्ट स्टेज रॉकेट कम्प्लिटली बंद झालं आणि रॉकेटपासून सेपरेट झालं. आता त्या हाईटला सॅटेलाईट आणि सेकंड स्टेज रॉकेट शिल्लक राहिलं. बाय युजिंग रिमोट कंट्रोल आपण सॅटेलाईटला 90 डिग्रीमधून टर्न केलं अलॉंग विथ रॉकेट. आता सेकंड स्टेज रॉकेट फायर केलं आणि सॅटेलाईटला हॉरिझॉन्टल डिरेक्शनला पुश केलं. त्याला हॉरिझॉन्टलला व्हेलॉसिटी अशी प्रोव्हाइड केली की तो फायनली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होईल. एकदा तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व झाला की मग तिथे त्याला फ्युएलची गरज नाही, कारण त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार आहे, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे, जो त्याला कंटिन्युअसली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करेल, रोटेट करेल. एक लक्षात घ्या, सॅटेलाईटला रिव्हॉल्व होण्यासाठी फ्युएलची गरज नसते, कारण सॅटेलाईट अर्थभोवती रिव्हॉल्व होताना त्याच्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो. तो फोर्स त्याला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतो, रिव्हॉल्व करतो. त्यामुळं सॅटेलाईटला रिव्हॉल्व होण्यासाठी फ्युएलची गरज नाही आहे. मग आपण त्याला 90 डिग्रीमधून टर्न केलं आणि हॉरिझॉन्टलला पुश केलं बाय फायरिंग सेकंड स्टेज रॉकेट. त्याला व्हेलॉसिटी अशी इम्पार्ट केलेली असते की फायनली तो काय करतो, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला सुरुवात होतो. एकदा तो ऑर्बिटमध्ये गेला, ज्या इन्स्टंटला सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये पोचतो त्या इन्स्टंटला सेकंड स्टेज रॉकेट देखील बर्न होऊन त्याच्यापासून डिटॅच झालेलं असतं. फक्त सॅटेलाईट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एंट्री करतो आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एंट्री केल्यानंतर त्याच्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला आहे, तो त्याला कंटिन्युअसली काय करेल, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करेल. लक्षात आलं. तर सॅटेलाईटला लॉन्च करण्यासाठी आपण जे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करतो त्याच्यावरनं त्याच्या डिफरंट पाथ डिसाईड होतात. जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल, मी आत्ताच म्हटलं की क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे कोणती व्हेलॉसिटी, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारी व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर ऑब्वियसली बाय टेकिंग पॅराबोलिक पाथ सॅटेलाइट विल फॉल ऑन अ सरफेस ऑफ अर्थ, लॉन्चिंग विल बी अनसक्सेसफुल. If horizontal velocity provided is equal to critical velocity, satellite revolve in a circular orbit. ओके. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जी प्रोव्हाइड केली ती क्रिटिकलपेक्षा जास्त आहे पण एस्केपपेक्षा कमी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली सॅटेलाईट अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप तर होणार नाही. पण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकलपेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्याला स्पेशल ऑर्बिट येईल आणि ती ऑर्बिट म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिट असेल. तर त्या केसमध्ये सॅटेलाईट रिव्हॉल्व होईल इन इलिप्टिकल ऑर्बिट. ओके. आता सॅटेलाईटला जी व्हेलॉसिटी इम्पार्ट केली इट इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी, असं प्रॅक्टिकली कधी करत नाही. ही फक्त थेरॉटिकल कंडिशन आहे. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. आता जर एस्केप होण्या एवढी व्हेलॉसिटी देत असाल तर सॅटेलाईट विल एस्केप फ्रॉम इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अलॉंग पॅराबोलिक पाथ. ओके. हा एकदा नीटला विचारलेला क्वेश्चन आहे, AIPMTला विचारलेला. जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी असेल तर सॅटेलाईट एस्केप होईल, पण त्याची पाथ कोणती असेल, पॅराबोलिक पाथ असेल. इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इम्पार्टेड टू द सॅटेलाईट इज ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी, तर सॅटेलाईट एस्केपच होईल, पण आता पाथ कोणती असेल, हायपरबोलिक पाथ असेल. क्लिअर झालं. तर ह्या कंडिशन ह्या JEE नीटसाठी देखील आपल्याला लागतील आणि हे डायग्रॅम देखील लागतील. तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन. ही कुणाची कंडिशन आहे, सर्क्युलर ऑर्बिटची कंडिशन आहे. आणि जनरली सॅटेलाईटला ज्या वेळेला डिझाईन करतात किंवा जनरली सॅटेलाईटला ज्या वेळेला लॉन्च करतात त्यावेळेला त्याला असं लॉन्च केलेलं असतं की तो फायनली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल. लक्षात आलं. तर या सगळ्या कंडिशन क्लिअर झाल्या. लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट लक्षात आलं. यावर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, लॉन्चिंग ऑफ सॅटेलाईट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन अँड लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हा एक प्रोबेबल नीट JEE वाला क्वेश्चन. आणि ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या कंडिशनवर
प्रोबेबल क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला कदाचित कंडिशन विचारतील आणि नेचर ऑफ ऑर्बिट म्हणजे कंडिशन दिलेली असेल आणि नेचर ऑफ ऑर्बिट विचारतील किंवा ऑर्बिट सांगितलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला कंडिशन विचारलेली असेल. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीचे डेरिव्हेशन, टाईम पिरियडचे डेरिव्हेशन स्टडी करायचे. ठीक आहे, थांबूया.